नमस्कार, मी अजिंक्य आठवले. मी आत्ता माळावरती आहे आणि आम्ही आत्ता बरोबर 20 एक अननसाची रोपं आणलेली आहेत. तर आत्ता मी शेतावरती आहे आणि शेताच्या वरती इकडे आमचा माळ आहे. तर माळावरती आपण आता इथे अननस लावणार आहोत. हे जे हातामध्ये आपल्याला समोर दिसतंय हे अननसाचं रोप आहे. हे आता अननस लावण्याचं इथं काम चालू आहे. तर अशी एक 20-25 रोपं आपण आज इथे पाखरेमध्ये आणि वरती माळावरती लावण्याकरता आणलेली आहेत. हा अननस बघा एक चांगल्या प्रकारे इथं वाढलेला आहे. मागच्या वेळेला हा इथे आपण अननस लावला होता आणि हे अननस हे कमी पाण्यावरचं पीक आहे. म्हणजे याला थोडंफार जर का पाणी वगैरे मिळालं, खत पाणी मिळालं तर त्याची चांगल्या प्रकारे वाढ होते आणि एक वर्षभरात तो फळधारणा आपल्याला देतो. हे जे आपल्याला समोर अननसाचं झाड दिसतं हे आपण गेल्या वर्षी लावलं होतं आणि ह्याला आत्ता एक अननससुद्धा येऊन गेलेला आहे. आपण तो काढलेला आहे आणि एक चांगल्या प्रकारे त्याला एक अननस आला होता आणि त्याला उत्तम अशी चांगल्या प्रकारे चव होती. अशी दरवर्षी आम्ही थोडी थोडी अननसाची लागवड करतो आणि त्याच्यातनं सुद्धा एक 4 पैसे आपल्याला उत्पादन मिळते. हापूस आंब्याचं झाड आहे की 20-25 वर्षापूर्वीचं हे जुनं झाड आहे आणि हे दरवर्षी येणारं झाड आहे. हे दरवर्षी आपल्याला चांगल्या प्रकारे आंबे मिळतात ह्या झाडापासून. तर हे केशर आंब्याचं झाड आहे आणि हे सुद्धा असंच सुरुवातीला आम्ही एक 2 वर्षाचं झाड आणून इथे लावलं होतं. एक 10-1 वर्षामध्ये ते चांगल्या प्रकारे इथे या ठिकाणी यायला. इथं सुद्धा पूर्णपणे रान वाढलं होतं, सगळे वेली वगैरे रानटी वाढल्या होत्या. पण ही जागा आम्ही पूर्णपणे साफ करून घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी नवीन झाडांची लागवड केली यावर्षी. जे आपल्याला समोर काजूचं झाड दिसतंय ते सुद्धा आम्ही असंच सुरुवातीच्या वेळेला लहान झाड लावलं होतं, पण ते आता चांगल्या प्रकारे मोठं झालेलं आहे आणि त्याला सुद्धा आता चांगले काजू यायला लागलेले आहे. बेडण्याचं काम चालू आहे, म्हणजे जे काही गवत वगैरे वाढलेलं आहे ते बेणायचं काम चालू आहे. हे बघा इथे अशी दरवेळेला येऊन एक 8 दिवसांनी इथं बेडून काढायला लागतं, म्हणजे ती झाडं वगैरे चांगली राहतात आणि त्या झाडांची सुद्धा चांगल्या प्रकारे वाढ होते. आत्ता आम्ही अननसाचे 20-25 झाडं लागवड करून त्यांची साफसफाई इतर झाडांची करून आता घरी जायला निघालेलो आहोत. त्या आमच्या माळरान जमिनीमध्ये काही विविध प्रकारची आंब्याची झाडं, लिंबाची झाडं अशी लागवड आम्ही केलेली आहे आणि दरवर्षी सतत आम्ही 10-20 झाडं इथं लावत असतो आणि वेगवेगळ्या प्रकारची कृषी विद्यापीठातनं झाडं आणून वेगवेगळ्या प्रकारची आम्ही लागवड दरवर्षी करत असतो या सीझनला. ही समोर जी दिसते पायवाट आहे, ह्या पायवाटेने आपण आता घरी चाललो आहे. हे बघा इथे व्हाळ आहे आणि ह्या व्हाळेतनं आता आपण इथे पलीकडे जाणार आहोत. आता व्हाळेला जरा 2 दिवस पाणी कमी आहे कारण पाऊस कमी आहे इथे, त्यामुळे व्हाळेलसुद्धा आता पाणी कमी आहे. आत्ता थोडा थोडा पाऊस पडायला लागला आहे. घराच्या कडेलाच लागून आमची आंब्याची पाखर आहे, आंब्याची बाग आहे. तर त्या आंब्याच्या बागेतनं आपण आता घरी जायला निघ. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जर का माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या कोकणी सफर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला इकडचे कोकणाविषयी आणि असे चांगले चांगले व्हिडिओ कोकणातले शेतीविषयी वगैरे पाहायला मिळतील. तर चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.